सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। महामार्गावरील ते फोटो आयर्लंड मधील नव्हे तर सिंधुदुर्ग नगरीच्या सुलोचना नगर फाटा इथले आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार तथा लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी केलाय। पाहुयात काय म्हणाले विनायक राऊत। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। खरं म्हणजे काही जणांच्या उतावळेपणाची आणि मूर्खपणाची मला कीव करावीशी वाटते। मी जे माझं परिचय पत्रक छापलेलं आहे त्या परिचय पत्रकावर ह्या ओरोसमध्ये झालेलं चौपदरीकरण त्या रस्त्याचा मी फोटो टाकलेला आहे आणि तोच मी निवडणूक आयोगाकडे सादर केलेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुम्हाला पण ते पत्रक मिळेल आणि त्यांच्या डोळ्याला दिसत नसेल पण तुमच्या माध्यमातून हा रस्ता प्रदेशातला नाही आहे, हा रस्ता माझ्या ओरोसचा आहे आणि नवीन रस्ता जो आम्ही बनवतोय त्याचा फोटो आहे। आणि म्हणून भगवंताने त्याला तेवढं अक्कल दिली, तेवढी अक्कल देऊन मला माझ्या लोकांसाठी मी जे केलं आहे ते सांगितलेलं आहे। त्यांना आयोगाकडे तक्रार करू दे, नाहीतर न्यायालयामध्ये नाव दे। हे माझं परिचय पत्रक आहे खरं आणि हेच परिचय पत्रक मी निवडणूक आयोगाकडे दिलं आहे। त्यामुळे तुम्हाला तर दिसतोय हा रस्ता ओरोसचा आणि एवढंच नव्हे तर ठिकाण छापलेलं आहे। त्यांना जर बघायचं असेल तर त्यांनी बघून जावं, ठिकाण इथे लिहिलेलं आहे कुठला रस्ता। नाही म्हणत असाल तर भगवान त्यांना सद्बुद्धी देईल। सोशल मीडियावर येणारी बातमी नाही आहे, खऱ्या अर्थाने निवडणूक यंत्रणा आहे, स्वतंत्र निवडणूक आयोग आहे, त्याची स्वायत्तता आहे, घटनेने त्याला स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत। घटनात्मक दर्जा असलेल्या यंत्रणेचा मान सन्मान राखणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं नव्हे तर प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्य आहे। आणि त्यामुळे ज्याला हे कर्तव्य समजलं नाही त्याने अशा पद्धतीचा हेजोस घातला, ज्याला समजलं त्याने त्या यंत्रणेचा मान सन्मान केला। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे 18 तारीखला दोन्ही जिल्ह्यामध्ये आहेत। त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे मंत्री माननीय विनोदजी तावडे सुद्धा आहेतच। सुरेश साहेब कदाचित येण्याची शक्यता आहे, मुख्यमंत्र्यांचं सुद्धा शक्यता अजून काही नक्की झालेलं नाही, पण ह्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या सभा 18 तारीखला आहेत। स्वाभिमानच्या गुंडांनी ती गाडी जाळलेली आहे, त्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी ते पाहिलं आहे। ज्या गाडीतून ते लोक आले, मशाल पेटून आले आणि गाडी जाळून पुन्हा त्या गाडीने पळून गेले, हे सगळं तिथल्या लोकांनी पाहिलेलं आहे। पोलीस त्याची योग्य दखल घेतील, चौकशी करतील आणि आरोपींना पकडतील अशी मला खात्री आहे।